चला आजचं बघूयात. आपला पहिला टॉपिक आहे आज आपला व्होकॅब्युलरीचा वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा पहिला शब्द आहे आपला वन वर्डचा ऍब्रिज. ऍब्रिज बघा शब्द विचारलेला आहे. ऍब्रिज म्हणजे काय? टू शॉर्टन अ पीस ऑफ रायटिंग विदाउट लुझिंग द सेन्स. म्हणजे काय? संक्षिप्त रूपात लिहिलेले एखादं शॉर्ट फॉर्म असतो, आपण त्याला कॉन्साइज म्हणतो, इन अ ब्रीफ म्हणतो, त्याला म्हणायचं ऍब्रिज. ऍब्रिजचा काय अर्थ होतो? टू शॉर्ट अ पीस ऑफ रायटिंग म्हणजे एखादं रायटिंगचं पीस आहे ते शॉर्ट मध्ये लिहिणं, त्याला आपण म्हणू शॉर्टकट. लॉसिंग द ऍब्रिज म्हणजे काय? थोडक्यात लिहिलेलं आपण ब्रीफ म्हणू शकतो, कोन्साइज म्हणू शकतो, हे का नाही. संक्षिप्त स्वरूपात लिहिलेलं जे काही लिखाण असतं त्या लिखाणाला आपण काय म्हणायचं? ऍब्रिज म्हणतो, ऍब्रिज. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍब्रोगेट. आता ऍब्रोगेट काय असतं? कॅन्सल ऑर डू अवे विथ. ऍब्रोगेट म्हणजे काय? रद्द करणे. बघा ऍब्रिज म्हणजे काय? संक्षिप्त रूपात. आणि ऍब्रोगेट म्हणजे काय? ऍब्रोगेट कॅन्सल ऑर डू अवे विथ. कॅन्सल ऑर डू अवे विथ म्हणजे एखादं काम काय करणे? रद्द करणे, त्याला म्हणून आपण ऍब्रोगेट. ऍब्रोगेट जसं की ऍब्झॉल. ऍब्झॉल म्हणजे काय? सोडून देणे. तसं ऍब्रोगेट म्हणजे काय? रद्द करणे. हा आपला दुसरा शब्द होता. बघा 3 नंबरचा शब्द बघा फ्रेनोलॉजी आलेला आहे. तर फ्रेनोलॉजी काय असतं? द स्टडी ऑफ शेप अँड साईज ऑफ क्रॅनियम स्कल. म्हणजे मानवी कवटीचा जो अभ्यास करतो, हे का नाही, मानवाच्या कवटीचा जो काय अभ्यास केला जातो, साईजचा शेपचा अभ्यास केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? फ्रेनॉलॉजी. म्हणजे चेहऱ्यावरच्या ज्या काही स्कल असते, आपल्या स्कलची स्टडी केली जाते, हे का नाही. माणसाचं जे काही कवटी असते, कवटीचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणतो? फ्रेनॉलॉजी. आपण इंग्लिशमध्ये मराठी त्याला म्हणतो मस्तिष्क विज्ञान. मस्तिष्क विज्ञान. द स्टडी ऑफ अ शेप अँड साईज ऑफ अ क्रॅनियम स्कल इट्स कॉल्ड फ्रेनॉलॉजी. बघा PSS 87 ला शब्द विचारला आहे, परत रिपीट झाला 2 वेळेस. फ्रेनॉलॉजी स्टडी ऑफ शेप अँड साईज क्रेनियम स्कल म्हणजे स्कलची ज्याच्यामध्ये स्टडी केली जाते त्याला काय म्हणू आपण? फ्रेनॉलॉजी म्हणू. ऍब्झोल्युशन. ऑब्झोल्युशन म्हणजे काय? पापातून मुक्त होणे. ऍब्झोल्युशन द फॉर्मल फॉर्ग्युनेस ऑफ अ पर्सन्स सिन्स. द सिन्स म्हणजे काय असतं? सिन्स म्हणजे असतं पाप. बघा एक सिन्स म्हणजे काय? पाप. पापापासून मुक्त होणे याला म्हणायचं ऍब्झोल्युशन. ऍब्सोल्युशन. बघा ऍब्झॉल आपण बघितला शब्द ऍब्झॉल. ऍब्झॉल म्हणजे काय? सोडून देणे. आणि हा काय शब्द आहे? ऍब्झोल्युशन. ऍब्झोल्युशन म्हणजे काय? फॉर्मल फॉर्ग्युनेस ऑफ अ पर्सन्स सिन्स म्हणजे पापापासून मुक्त करणे, पापातून मुक्त करणे, त्याला म्हणून आपण ऍब्झोल्युशन. हे होता आपला 4 नंबरचा शब्द. त्यानंतर ऍकोलेड. ऍकोलेड म्हणजे काय? अन अवॉर्ड, हॉनर किंवा एखाद्याला पुरस्कार देणे किंवा एखाद्याचा सन्मान करणे, त्याला म्हणून आपण ऍकोलेड. बघा स्पेलिंग आयोग विचारू शकतं ACCOLADE. ऍकोलेड. आत्ताच्या परीक्षेमध्ये अरँड विचारलं त्याच्यामध्ये ऍकोलेड बी विचारू शकतं. ऍकोलेड म्हणजे काय? अन अवॉर्ड, हॉनर किंवा लॉडेटरी नोटीस, पुरस्कार देणे किंवा सन्मान करणे, याला म्हणायचं ऍकोलेड. ऍकोलेड. 5 नंबर शब्द. 6 नंबरचा बघा इनसॉल्वंट. इनसॉल्वंट म्हणजे काय? असा व्यक्ती जो बँकेचे पैसे भरू शकत नाही, त्याला आपण म्हणतो दिवाळखोर. हे का नाही? दिवाळखोर. आपण बँकरप्ट पण शब्द बघितला होता, त्याला सिमिलर शब्द होता बँकरप्ट, दिवाळखोर. मग इनसॉल्वंट. इनसॉल्वंट बघा PSS 87 ला जुना शब्द आहे, पण परत आयोग विचारतं नॉट हॅव्हिंग इनफ मनी टू पे किंवा बँकरप्ट. याला समानार्थी शब्द काय? बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर. जो बँकेचे पैसे वेळेवर फेडू शकत नाही त्याला आपण दिवाळखोर म्हणतो किंवा कर्जबाजारी म्हणतो, त्याला आपण म्हणतो इनसॉल्वंट. इनसॉल्वंट. ओके. हे होता आपला 6 नंबरचा शब्द. 7 नंबर शब्द बघा अल्गोफोबिया. आता आपण फोबियावर बरेच शब्द बघितले. फोबिया म्हणजे काय? भीती वाटणे. क्लास्ट्रोफोबिया, ऍक्रोफोबिया, हायड्रोफोबिया, ऍक्वाफोबिया, हे का खूप सारे फोबिया बघितले. फोबिया आपला काय होता? रूट वर्ड होता. मग ह्या रूट वर्ड पासून वेगळे शब्द बनले होते. मग आता काय? अल्गो. अल्गो म्हणजे काय? फिअर ऑफ पेन. शारीरिक वेदनांची भीती वाटणे, म्हणजे शरीराची वेदना ज्या होतात त्याची भीती वाटणे. अल्गो. अल्गो म्हणजे काय? फिअर ऑफ पेन. म्हणजे फिअर कशाचं? तर शरीराच्या वेदनेची. आणि फोबिया म्हणजे काय? भीती वाटणे. मग अल्गोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ पेन. म्हणजे जे काही पेन होते, वेदना होतात, वेदनेची भीती वाटणे, शारीरिक वेदनांची भीती वाटणे, याला म्हणायचं अल्गोफोबिया. अल्गोफोबिया.
महत्वाचा शब्द आहे बघा एक्झाईल. आताच आपण शब्द बघितला हद्द पार करणे. एक्झाईल हा पण विचारलेला आहे, 84 ला एकदा विचारलाय, आता पण विचारलाय. एक्झाईल, एक्झाईल म्हणजे काय? टू सेंड अवे फ्रॉम वन्स ओन कंट्री. म्हणजे काय एक्झाईल म्हणजे काय? स्वतःच्या देशातून त्याला काय करणे? हद्द पार करणे, एक्झाईल करणे. टू सेंड वन अवे फ्रॉम वन्स ओन कंट्री म्हणजे स्वतःच्या देशातून त्याला काय करणे? मुक्त करणे किंवा हद्द पार करणे, याला म्हणून आपण एक्झाईल. महत्वाचा शब्द आहे एक्झाईल, EXILE, एक्झाईल, हद्द पार करणे किंवा हाकलून देणे, एक्झाईल. दुसरा बघा फोबिया, ऍक्रोफोबिया. आपण ऍक्रोफोबिया बघितला आताच, ऍग्लोफोबिया, अल्गोफोबिया बघितला होता, हायड्रोफोबिया बघितला, क्लास्ट्रोफोबिया बघितला, ऍग्रोफोबिया बघितला. आता काय? ऍक्रोफोबिया. हा पण विचारलेला आयोगाने. ऍक्रो, ऍक्रो म्हणजे काय? ज्याला उंचीची भीती वाटते, फिअर. आपण डेप्थोफोबिया पण बघितला, बिब्लोफोबिया बघितला. ऍक्रोफोबिया, ऍक्रो, ऍक्रो म्हणजे काय? हाईट, ज्याला हाईटची भीती वाटते. बघा हाईटची स्पेलिंग आयोगाने विचारली होती, HEIGHTS, हाईट. ऍक्रोफोबिया म्हणजे काय? उंचीची भीती वाटणे, उंचीची भीती वाटणे, फिअर ऑफ ग्रेट हाईट्स, ऍक्रोफोबिया. हे होता आपला ऍक्रोफोबिया. त्याच्यानंतर अल्टिमेटर. अल्टिमेटर म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स द अल्टिट्यूड ऑफ लँड सरफेस, म्हणजे उंची मोजण्याचं साधन, त्याला आपण काय म्हणतो? अल्टिमेटर. अल्टिमेटर म्हणजे काय? उंची मोजण्याचं जे काही साधन असतं. इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स द अल्टिट्यूड ऑफ द लँड सरफेस, म्हणजे लँड सरफेस पासून जे काही उंची मोजण्यासाठी जे काही आपण साधन वापरतो त्या साधनाला म्हणायचं अल्टिमेटर. जसं व्होल्टामीटर, गॅलोनोमीटर, ॲमीटर, तसं हे अल्टिमेटर. परत फोबिया आहे बघा, अमॅक्झोफोबिया. बघा 3 फोबिया इथं बघितले आपण. अल्गोफोबिया बघितला, ठीक आहे, त्याच्यानंतर ऍक्रोफोबिया बघितला, आता अमॅक्झोफोबिया. आता अमॅक्झोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ रायडिंग इन अ कार, म्हणजे कार चालवण्याची भीती वाटते, वाहन चालवण्याची भीती वाटते, असं म्हणू आपण त्याला. अमॅक्झो, आपला रूट वर्ड काय होता? फोबिया. आणि अमॅक्झो म्हणजे काय? कार चालवण्याची. म्हणजे ज्याला कार चालवण्याची भीती वाटते त्याला कोणता डिसीज असतो? तो अमॅक्झोफोबिया. ज्याला उंचीची भीती वाटते तो ऍक्रोफोबिया, आहे का नाही? दुसरं कोणता? अल्गोफोबिया. अल्गोफोबिया पण बघितलं होतं आपण. अल्गोफोबिया काय होता बघा? अल्गोफोबिया म्हणजे काय बघितलं होतं? शारीरिक वेदनांची फिअर ऑफ पेन. अशा प्रकारे आपले 12 रूट वन वर्ड सबस्टिट्यूशन होते. ॲब्रिज, ॲब्रोगेट, फ्रेनॉलॉजी, ॲब्झोल्युशन, ॲकोलेड, इनसॉल्वंट, अल्गोफोबिया, एक्झाईल, ॲक्रोफोबिया, अल्टिमीटर, अमॅक्झोफोबिया. हे असे होते आपले. पहिला टॉपिक होता आपला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात इडम्स अँड फ्रेजेस. ज्या काय आपल्या 20 इडम्स अँड फ्रेजेस असतात त्या पाहूयात. चला, इडम्स मध्ये आपली पहिली इडम आहे विथ द ग्रेट एन्झायटी. बघा आयोगानं जशाला तशी इडम विचारली होती, विथ अ ग्रेट एन्झायटी. हे विथ अ ग्रेट एन्झायटी कसं लिहिलं जातो असं विचारलं होतं आयोगानं. इथं ऍट दिलं होतं आयोगानं, ऍट, हे चुकवलं होतं. ऍट ग्रेट एन्झायटी कधीच नसतं, विथ द ग्रेट एन्झायटी, ग्रेट एन्झायटी असते. बघा इडम जशाला तशी लिहिली जाते, इडमला रिप्लेस होत नाही प्रिपोजिशन. विथ ग्रेट एन्झायटी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची भीती वाटणे किंवा चिंता वाटणे. मग स्टेट ऑफ टेन्शन, स्टेट ऑफ टेन्शन, त्यालाच आपण दुसरे शब्द बनवू शकतो ऑन टेंटर हुक्स. हा पण इडम आहे, ऑन टेंटर हुक्स. ऑन टेंटर हुक्स म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची चिंता वाटणे. विथ अ ग्रेट एन्झायटी, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे किंवा चिंता वाटणे. विथ अ ग्रेट एन्झायटी ऑन अ टेंटर हुक्स, इट्स मीन्स कॉल्ड अ स्टेट ऑफ टेन्शन, म्हणजे अशी अवस्था जी चिंताग्रस्त आहे. नंतर बी ऑन द ब्रेड लाईन. बी ऑन द ब्रेड लाईन म्हणजे काय? अत्यंत गरीब परिस्थिती, अत्यंत गरिबी येणे, त्याला आपण म्हणतो बी अ व्हेरी पुअर. बी ऑन द ब्रेड लाईन, बी ऑन द ब्रेड लाईन म्हणजे काय? बी व्हेरी प्युअर, व्हेरी पुअर, अत्यंत गरिबी म्हणजेच काय? बी ऑन द ब्रेड लाईन, बी व्हेरी पुअर. 3 नंबरची आहे बघा, बी वर्ड्स अपार्ट. बी वर्ड्स अपार्ट, बी वर्ड्स अपार्ट म्हणजे काय? बी व्हेरी डिफरंट. अपार्ट म्हणजे चापासून वेगळे असणे, खूप वेगळे असणे, डिफरंट असणे.
बी वर्ड्स अपार्ट, महत्वाची म्हण आहे. बी वर्ड्स अपार्ट म्हणजे काय? बी वर्ल्ड्स अपार्ट म्हणजे जगापासून वेगळे. बी वर्ल्ड्स अपार्ट. बी व्हेरी डिफरंट. बी व्हेरी डिफरंट खूप वेगळे असणे. खूप वेगळे असणे. बी वर्ल्ड्स अपार्ट. त्याच्यानंतर बघा 4 नंबरची महत्वाची बघा, छान इडम आहे. सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड म्हणजे काय? सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड म्हणजे काय? रे ऑफ होप. आपण म्हणतो ना निळ्या काळ्या ढगामागे एक आशेचा किरण असणे म्हणजे काय? आशावादी असणे किंवा अपेक्षा असणे. मग सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड बघा तलाठीला विचारलेला आहे. तलाठी 23 ला ही इडम्स विचारलेली आहे. सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड म्हणजे डार्क क्लाउडच्या मध्ये काहीतरी सिल्वर लाईन येणे, त्याला आपण म्हणतो रे ऑफ होप, आशेचा किरण किंवा गुड थिंग, चांगली गोष्ट, त्याला आपण आशा किंवा अपेक्षा म्हणतो. सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड. ओके, ही होती आपली 4 नंबरची इडम. 5 नंबरची इडम बघा, बीट वन्स ब्रेन्स आउट. बीट वन्स ब्रेन्स आउट म्हणजे काय? टू पुट फॉर वन्स मॅक्झिमम एफर्ट म्हणजे आपले पूर्ण प्रयत्न काय करणे, खूप प्रयत्न करणे किंवा सगळे एफर्ट आपले पुट करणे किंवा घेणे, पूर्ण प्रयत्न करणे. आपण याला एंडेवर बी म्हणतो, कष्ट करणे, प्रयत्न करणे, हार्ड वर्किंग. बीट वन्स ब्रेन्स आउट. बीट वन्स ब्रेन्स आउट. बीट वन्स ब्रेन्स आउट म्हणजे काय? टू पुट फॉर्थ. टू पुट फॉर्थ बघा, पुट फॉर्थ जे काय आपलं हे फ्रेजल वर्ब आहे आपला, हा फ्रेजल वर्ब. पुट वर्ड काय? फ्रेजल वर्ब्स. टू पुट फॉर द वन्स मॅक्झिमम एफर्ट म्हणजे एखाद्याच्यात मॅक्झिमम एफर्ट पुट करणे, टाकणे, त्यालाच आपण काय म्हणतो? खूप प्रयत्न करणे म्हणजेच काय? बीट वन्स ब्रेन्स आउट. ओके, टू पुट फॉर द वन्स मॅक्झिमम एफर्ट, खूप प्रयत्न करणे. 6 नंबरची इडम आहे आपली, ब्युटी इज ओनली स्किन डीप. ब्युटी इज ओनली स्किन डीप म्हणजे काय? सौंदर्य हे काय ना व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा महत्वाचे असते. व्यक्तीच्या सौंदर्यापेक्षा त्याचं कॅरेक्टर महत्वाचं असतं, असं ह्या अर्थाची म्हण आहे. ब्युटी इज ओनली स्किन डीप म्हणजे काय? अ पर्सन्स कॅरेक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन हाऊ दे लुक. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर महत्वाचं असते त्याच्या सौंदर्यापेक्षा किंवा त्याच्या बाह्य रंगरूपापेक्षा. याला म्हणू आपण ब्युटी इज ओनली स्किन डीप. महत्वाची छान इडम आहे. ब्युटी इज ओनली स्किन डीप मीन्स काय? अ पर्सन्स कॅरेक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन हाऊ दे लुक म्हणजे दिसण्यापेक्षा त्याचं कॅरेक्टर किती महत्वाचं आहे, कॅरेक्टर महत्वाचं आहे असं त्या म्हणीमधून सांगायचंय. ठीक आहे, म्हणजेच काय? व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा त्याचा गुण किती महत्वाचे, त्याचा स्वभाव, नेचर असं म्हणायचं. ब्युटी इज ओनली स्किन डीप. अ पर्सन्स कॅरेक्टर इज मोर दॅन इम्पॉर्टंट दॅन हाऊ दे लुक. बघा 7 नंबरची आहे, ब्लो अ फ्यूज. ब्लो अ फ्यूज. ब्लो अ फ्यूज म्हणजे काय? रागाने व्यक्त होणे. ब्लो अ फ्यूज म्हणजे काय? टू रिॲक्ट व्हेरी अँग्रीली. ब्लो अ फ्यूज. ब्लो अ फ्यूज म्हणजे काय? टू रिॲक्ट व्हेरी अँग्रीली, रागाने व्यक्त होणे. महत्वाची इडम आहे ब्लो अ फ्यूज म्हणजेच काय? रागाने व्यक्त होणे, रागाने बोलणे किंवा रागाने एक्सप्रेस करे स्वतःच्या फिलिंग्स. ब्लो अ फ्यूज. नेक्स्ट, बॉब्स युअर अंकल. बॉब्स युअर अंकल म्हणजे काय? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप सोपी असणं, आपण इझिली त्याला काय करू शकतो? अचिवेबल करू शकतो, क्विकली त्याला अचीव करू शकतो म्हणजेच काय? बॉब्स युअर अंकल. बॉब्स युअर अंकल्स म्हणजे काय? मिळवण्यासाठी एकदम सोपे. बॉब्स युअर अंकल इट मीन्स दॅट इट बिकम्स इझिली अँड क्विकली अचिवेबल म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एकदम इझी असणे आणि क्विकली आपण मिळवू शकतो, त्याला आपण म्हणतो बॉब्स युअर अंकल. मिळवण्यास सोपे. मिळवण्यास सोपे. 9 नंबरची इडम आहे बघा, बरी वन्स हेड इन द सँड. बरी वन्स हेड इन द सँड म्हणजे काय? सँड मध्ये आपलं डोकं खुपसणे म्हणजेच काय? इग्नोर अन अनप्लेझंट फॅक्ट और सिच्युएशन म्हणजे आयुष्यात नको असलेल्या गोष्टी काय करणे? दुर्लक्षित करणे. महत्वाची इडम आहे बघा, छान आहे मीनिंग याचा. बरी वन्स हेड इन द सँड म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी नकोशा आहेत त्या गोष्टीला काय केलं पाहिजे? इग्नोर केलं पाहिजे.
इग्नोर अँड अनप्लेझंट, इथं अनप्लेझंट म्हणतात हे का नाही, प्लेझंटच्या विरोधात अनप्लेझंट, अनप्लेझंट फॅक्ट ऑर सिच्युएशन. इग्नोर अँड अनप्लेझंट फॅक्ट ऑर सिच्युएशन म्हणजे आयुष्यात नको असलेल्या गोष्टी काय करणे, दुर्लक्ष करणे, याला आपण काय म्हणू, bury one's head in the sand. ओके, नेक्स्ट बायवर्ड. बायवर्ड म्हणजे काय, एखादे प्रसिद्ध ठिकाण का नाही. बायवर्ड, आता बायवर्ड काय असतं, पर्सन ऑर थिंग वेल नोन फॉर अ पर्टिक्युलर क्वालिटी, म्हणजे एखादं ठिकाण किंवा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी काय असणे, क्वालिटीसाठी काय असणे, फेमस असणे, त्याला आपण म्हणू बायवर्ड. एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या ठिकाणासाठी काय असणे, प्रसिद्ध असणे, त्याला आपण म्हणू बाय वर्ड. त्याच्यानंतर बघा 11 नंबरची इडम आहे आपली बॉइल्स डाऊन. आता बॉइल्स डाऊन म्हणजे काय, कंडेन्स, कंप्रेस किंवा सम्स अप टू म्हणजे संक्षिप्त करणे, ठीक आहे ना. आपण समरी लिहिणे, जसं आपण समरी लिहित असतो एखाद्या पॅसेजची, एखाद्या पॅरेग्राफची, तेच म्हणजे काय, बॉइल्स डाऊन म्हणजे कमी शब्दांमध्ये तो मांडणे. सम्स अप टू किंवा कंप्रेस किंवा कंडेन्स किंवा संक्षिप्त करणे, त्याला म्हणजे कमी शब्दांमध्ये मांडायला आपण काय म्हणू शकतो, समरी. समरी मी म्हणू शकतो बॉइल्स डाऊन, सम्स अप, कंप्रेस किंवा कंडेन्स. ही होती 11 नंबरची इडम आपली. त्यानंतर इन अ हफ. इन अ हफ, आता इन अ हफ म्हणजे काय, इन अ हफ, इन अ हफ म्हणजे काय, इन अन अँग्री ऑर अनॉय स्टेट. अनॉय म्हणजे काय, चिडवणे, डवचवणे, अनॉय. इन अ हफ म्हणजे काय, इन अन अँग्री ऑर अनॉय स्टेट म्हणजे चिडणे किंवा रागावणे. इन अ हफ, इन अ हफ. 13 नंबरची इडम आहे आपली डबल क्रॉस. डबल क्रॉस म्हणजे काय, धोका देणे, चीट करणे, त्याला बिट्रे म्हणतो आपण किंवा डबल डिलिंग म्हणतो, डिसिव्ह म्हणतो. 2-4 शब्द आहेत आपण बघितलेले. डबल क्रॉस, डबल क्रॉस म्हणजे काय, डबल क्रॉस म्हणजे काय, चीट करणे, बिट्रे किंवा डबल डिलिंग्स म्हणजेच काय, धोका देणे, फ्रॉड करणे, डिसिव्ह करणे, डिसीट करणे, डबल क्रॉस. नेक्स्ट ऑन द रोल. ऑन द रोल म्हणजे काय, हॅव्हिंग सक्सेसफुल. आलेली इडम आहे ऑन द रोलिंग म्हणलेलं आहे, असं त्याला आयएनजी लावलेलं आहे. ऑन अ रूल, ऑन अ रोल. ऑन अ रोल म्हणजे काय, हॅव्हिंग अ सक्सेसफुल, हॅव्हिंग अ सक्सेसफुल किंवा लकी पिरियड म्हणजे यशस्वी किंवा समृद्धीचा काळ म्हणू आपण त्याला, यशस्वी किंवा समृद्धीचा काळ. हॅव्हिंग अ सक्सेसफुल लकी पिरियड ऑन अ रोल. त्याच्यानंतर 15 नंबरची इडम आहे बघा बॉसम फ्रेंड. ही पण विचारलेले, बॉसम फ्रेंड. बॉसम फ्रेंड म्हणजे काय, क्लोज फ्रेंड, जवळचा मित्र, बॉसम फ्रेंड. ही पण इडम आयोगाने विचारलेली आहे, बॉसम फ्रेंड. बॉसम फ्रेंड म्हणजे काय, क्लोज फ्रेंड, क्लोज फ्रेंड म्हणजेच काय, जवळचा मित्र, जवळचा मित्र, बॉसम फ्रेंड, क्लोज फ्रेंड. बघा 16 नंबरची बॉटम लाईन. बॉटम लाईन म्हणजे काय, सर्वात महत्वाची लाईन, महत्वाची गोष्ट. तर बॉटम लाईन आपण म्हणतो, व्हॉट इज बॉटम लाईन ऑफ युअर पॅसेज किंवा युअर कन्व्हर्सेशन, म्हणजे एखादी गोष्ट बोलत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ती असते आपली बॉटम लाईन. बॉटम लाईन, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट यू हॅव कन्सिडर, म्हणजे आपण सर्वात महत्वाची गोष्ट जिला प्राधान्य देतो ती असते आपली बॉटम लाईन. बॉटम लाईन. त्यानंतर 17 नंबरची इडम आहे आपली ब्रेड अँड बटर. ही पण आलेली आहे, ब्रेड अँड बटर. हा ब्रेड अँड बटर जो आहे तो काय आहे सांगा, कलेक्टिव्ह नाउन मधला काय, सिंग्युलर हे कलेक्टिव्ह नाउन आहे, ब्रेड अँड बटर. जरी अँड जरी आला तर पण हे काउंट कसा होतो, सिंग्युलर होतो. ब्रेड अँड बटर म्हणजे काय, मीन्स ऑफ लाईव्हलीहूड म्हणजे जीवनावश्यक गोष्टी. ब्रेड अँड बटर, मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, ब्रेड अँड बटर. त्याच्यानंतर 18 नंबरची इडम आहे आपली ब्रेथ ऑफ अ फ्रेश एअर. ब्रेथ ऑफ अ फ्रेश एअर म्हणजे काय, रिफ्रेशिंग किंवा रिलीफ, ताजेतवाने वाटणे. म्हणजे आता ब्रेथ म्हणजे काय, श्वास घेणे, फ्रेश एअर म्हणजे काय, स्वच्छ हवा, स्वच्छ हवा. ब्रेथ ऑफ अ फ्रेश एअर म्हणजे काय, ताजेतवाने वाटणे किंवा फिलिंग अ रिलीफ, रिफ्रेश वाटणे, त्याला ताजेतवाने म्हणून आपण ब्रेथ ऑफ अ फ्रेश एअर. त्याच्यानंतर ब्रिंग होम द बॅकॉन. ब्रिंग होम द बॅकॉन. ब्रिंग होम द बॅकॉन म्हणजे काय, टू बी सक्सेसफुल, टू अर्न मनी, यशस्वी होणे. बघा हे पण विचारलेले, ब्रिंग होम द बॅकॉन. ब्रिंग
होम द बॅकन म्हणजे काय, टू बी व्हेरी सक्सेसफुल. ब्रिंग होम द बॅकन म्हणजे टू बी व्हेरी सक्सेसफुल किंवा टू अर्न मनी, यशस्वी होणे किंवा पैसे कमवणे किंवा सफल होणे, त्याला आपण म्हणतो ब्रिंग होम द बॅकन. ठीक आहे. आणि शेवटची आपली इडम आहे ब्रोकन रीड. ब्रोकन रीड, ब्रोकन रीड म्हणजे काय, अ वीक ऑर इनइफेक्च्युअल पर्सन, एक अकमकुवत व्यक्ती किंवा वन हुम कांट बिलो, अशी व्यक्ती ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, याला आपण म्हणू ब्रोकन रीड. अशा प्रकारे आपला सेकंड टॉपिक होता इडम्स अँड फ्रेजेस. आपण 20 इडम्स बघितलेल्या आहेत, महत्वाचे इडम्स येतात. त्या होत्या आपल्या आजच्या 20 इडम्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. तर 20 आपल्या इडम्स बघूया. आपले 5 शब्द समानार्थी विरुद्धार्थी महत्वाचे 5 शब्द बघूयात. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघा, त्याच्यातला महत्वाचा शब्द आहे पहिला इम्पोर्विश. इम्पोर्विश, इम्पोर्विश म्हणजे काय, गरीब, नाश होणे किंवा डिप्लेट होणे किंवा रिव्हिन होणे. इम्पोर्विश म्हणजे काय, नष्ट होणे, ठीक आहे ना, लॅक्स होणे. इम्पोर्विश आलेला आहे बघा, हे महत्वाचा शब्द आहे. इम्पोर्विश, बिगॅर, ड्रॅन, पॉपराइज, डिप्लेट. डिप्लेट म्हणजे ऱ्हास पावणे, रियून ऱ्हास पावणे, पॉपराइज कमी होणे, ड्रेन आणि बेगर म्हणजे काय, गरिबी. हे सगळे त्याचे समानार्थी शब्द आहेत. इम्पोर्विश. मग त्याच्या विरोधात काय असणार, रिच. गरिबीच्या विरोधात काय असणार, रिच. नंतर ॲफ्युलंट, इनरिच आणि वेल्दी, श्रीमंत. बघा, इम्पोर्विश म्हणजे काय, गरिबी, आणि त्याच्या विरोधात काय असणार मग विरुद्धार्थी शब्द, रिच, ॲफ्युलंट, इनरिच आणि वेल्दी. हे होता आपला पहिला शब्द इम्पोर्विश. इम्पोर्विश म्हणजे काय, गरिबी किंवा कमी असणे. त्याच्या विरोधात काय असणार मग, रिच, ॲफ्युलंट, इनरिच आणि वेल्थ. ठीक आहे, मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी. नंतर इन्सेप्शन. इन्सेप्शन म्हणजे काय बघा, उगम, ओरिजिन, इनिटेशन किंवा रूट, जिथून आपलं सुरुवात होती त्याला आपण म्हणतो इन्सेप्शन. जर सुरुवात असेल तर त्याचा विरुद्धार्थी काय असेल, शेवट असेल. मग इन्सेप्शनला दुसरे समानार्थी शब्द कोणकोणते, तर बिगिनिंग. पहिला शब्द कोणता आपला, बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवात होणे. इन्सेप्शन म्हणजे काय, सुरुवात होणे. नंतर ओरिजिन, उगम. नंतर इनिटेशन, इनिटेशन आणि रूट, जो काय मूळ आहे त्याला आपण म्हणू उगम, मूळ किंवा सुरुवात, त्याला आपण म्हणू इन्सेप्शन. इन्सेप्शन. मग जर सुरुवात असेल तर त्याचा विरुद्धार्थी काय असेल, शेवट असेल. मग त्याचे विरुद्धार्थी कोणकोणते असणार, कन्क्लुजन. विरुद्धार्थी काय असणार, कन्क्लुजन. दुसरा टर्मिनेशन, दुसरा टर्मिनेशन. आणि तिसरा शब्द एंडिंग. एंडिंग म्हणजे काय, शेवट. एंडिंग म्हणजे शेवट. बघा, इन्सेप्शन म्हणजे काय, उगम. शब्द लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. उगम किंवा सुरुवात, इन्सेप्शन. ओके. 3 नंबरचा शब्द आहे आता आपला नॅक. नॅक बघा, हे पण आयोगाने विचारलेलं. नॅक म्हणजे काय, अंगी असलेलं कौशल्य, हे का नाही, ऍप्टिट्यूड, जिनियस, टॅलेंट, जो काय असतो त्याला आपण म्हणतो नॅक म्हणतो. नॅक, KNCK, नॅक. नॅक म्हणजे काय, कौशल्य असणे. मग त्याला समानार्थी कोणकोणते शब्द आहेत, डेक्झर्टिटी, डेक्झरिटी, डेक्झर्टिटी, ऍप्टिट्यूड, जिनियस, स्किल आणि टॅलेंट. सगळ्यांचा अर्थ काय होतो, हुशार, कौशल्य. मग जर नॅक म्हणजे हुशार असेल, मग त्याच्या विरुद्धार्थी काय असेल, डिम असेल, मंद असेल किंवा असक्षम असेल. बघा, आता आयोगानं लाईव्हली विचार होता, लाईव्हली. लाईव्हली हा शब्द विचारला. लाईव्हली म्हणजे काय, एनर्जेटिक, एनर्जेटिक. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होता काय, डल. डल, डल म्हणजे काय, मंद. मग तेच काय, त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, डलनेस, इनएबिलिटी, इनकॅपॅसिटी आणि इनऍप्टिट्यूड. म्हणजे ऍप्टिट्यूडच्या विरुद्धार्थी इनऍप्टिट्यूड म्हणजे काय, मंद किंवा
असक्षम, म्हणजे एखादा जर कौशल्यवान असेल तर दुसरा काय असणार, मंद असेल किंवा असक्षम असेल, त्याला आपण काय म्हणतो, नॅक म्हणतो, नॅक. हे होता 3 नंबरचा शब्द आपला. त्याच्यानंतर 4 नंबरचा मॅमोथ. मॅमोथ, मॅमोथ म्हणजे काय, विशाल, मोठा, हे का नाही. जिनॅटिक, एनॉर्मस, कोलोसल, लार्ज, म्हणजे आकाराने साईजने काय असणारा, मोठा, याला आपण म्हणतो मॅमोथ म्हणतो, मॅमोथ. आपण शब्द विचारलेला आहे, स्पेलिंग बघा, MAMMOTH, मॅमोथ. मॅमोथ म्हणजे काय, विशाल. मग त्याचा समानार्थी काय, जिजॅनिटिक किंवा गिगॅनिटिक, एनॉर्मस, कोलोसल आणि लार्ज, मोठा किंवा विशाल. त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, छोटा, ठीक आहे ना, लहान. मग म्हणजेच काय, मिनिट, लिटल, बघा ते लिटल, अ लिटल, द लिटल ऍडजेक्टिव्ह मधला, आणि मिनिच्युअर, आणि नंतर स्मॉल. मॅमोथ म्हणजे काय, मोठा किंवा विशाल. त्याचे होता समानार्थी शब्द, मोठा किंवा विशाल. त्याच्या विरुद्धार्थी काय असणार मग, लहान. हे होते आपले समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, आज 4 शब्द होते. महत्वाचे शब्द येतं मॅमोथ, नॅक, इन्सेप्शन आणि इम्पोर्विश. हे होते आपले आजचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर जी आपण आयोगाची सिरीज सुरू केली ती आयोगाची PYQ. त्याच्यामध्ये आज आपण आयोगाचे आतापर्यंतचे म्हणजे जेवढे काही 24-25 ला आलेले PYQ मध्ये आपण काही इडम्स अँड फ्रेजेस बघू. इडम्स कशा प्रकारे विचारलं जातं आयोगाला, आयोगाचा पॅटर्न कसा असतो प्रश्न विचारण्याचा, हे एकदा आपण बघूयात. 2 दिवस आपण सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स बघितलं, आयोग कशा प्रकारे सिनॉनिम्स विचारतं. थोडं ब्लर झालंय पण एकदा बघा आयोग कसं फ्रेज विचारतं. बघा, ग्रुप सी सब इन्स्पेक्टर 25 ला हा विचारलेला आहे, 25चाच आहे. व्हॉट डज द फ्रेज हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. मंकी ऑन युअर बॅक ही आपली इडम आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, अर्थ काढायचा आहे. आता बघा, मंकी ऑन युअर बॅक, बघा आयोग असं डायरेक्ट म्हणत नाहीये, पण तो वाक्यामध्ये वापरतं. मंकी हॅव अ मंकी ऑन अ युअर बॅक, म्हणजे तुमच्या पाठीमागं मंकी बसलाय. म्हणजेच काय असणार, तुम्ही मग त्याचा अर्थ काय असणार, एखाद्या गोष्टीचं काय असणार, तुम्हाला ओझं असणार. मग याचा मिनिंग काय होतो, हॅव्हिंग अ बर्डन, हे का नाही, कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. म्हणजे तुमच्या जर पाठीवर कोणतरी बसलंय तर तुम्हाला काय येणार आहे, बर्डन येणार. म्हणजेच काय, कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. याचा अर्थ काय होतो, बर्डन असणे. हॅव अ मंकी ऑन युअर बॅक म्हणजे हॅव्हिंग अ सिरियस बर्डन, किंवा एखाद्या गोष्टीचं खूप काळ काय असणे, ओझं असणे, त्याला आपण म्हणू मंकी ऑन युअर बॅक. म्हणजे पाठीवर काय बसलाय, मंकी बसलाय, म्हणजेच काय असणार, बर्डन असणार. हे असं याचा पर्याय क्रमांक 4. बघा, अशा प्रकारचे आयोग म्हणी विचारतं, इडम्स विचारतोय. 2 नंबरचा प्रश्न बघू आपण, त्याच एक्झामचा होता, सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइज ग्रुप सी ला. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. बघा, महत्वाची आहे. बघा, आयोगाने इथं काय केलं होतं, एकदा इथं रिव्हर केलं होतं, रिव्हर, आणि म्हणलं होतं बरोबर इडम आहे का. बघा, हे इडम अशीच येणार, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सीच येणार, सीच येणार. इथं रिव्हर नाही लिहिणार आपण. रिव्हर जर लिहिलं तर ही इडम चुकीची ठरणार, इथं सीच राहणार. मग काय अर्थ होतो बघा, म्हणजे इकडून डेव्हिल आणि इकडून समुद्र, म्हणजे काय, इकडून इकडून आड आणि इकडून विहीर असं म्हणतो आपण. म्हणजे काय, दोन्ही पण अशा अपोजिट डेंजरस सिच्युएशन, म्हणजेच काय, बिटवीन टू डेंजरस, जे दोन्ही पण धोकादायक परिस्थितीमध्ये आपण मध्ये उभी असणे, त्याला म्हणायचं बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. म्हणजे पर्याय क्रमांक 1. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी म्हणजे काय, टू हॅज अ डिफिकल्ट सिच्युएशन किंवा डिफिकल्ट टू डेंजरस सिच्युएशन, दोन्हीकडून पण डेंजरस सिच्युएशन, बिटवीन द डीप अँड डेव्हिल सी. त्याच्यानंतर बघा, फाइंड अँड अप्रोप्रिएट. बघा, MPSC ट्रान्सलेटर ग्रुप सी 25 ला बघा, विथ फुल एनर्जी अँड फोर्स, विथ फुल एनर्जी अँड फोर्स. बघा, ह्या अर्थाची मन विचारली त्यांनी, म्हणजे ऑलरेडी अर्थ दिलाय. कधी मन विचारतात, कधी अर्थ देतात. आता इथं काय सांगितलं त्यांनी, अर्थ दिला, विथ अ फुल एनर्जी अँड फोर्स, याचा अर्थ दिला. ह्या अर्थाची मिनिंग सांगा म्हणले ते. अप्रोप्रिएट मिनिंग कोणती आहे ह्या इडमला. मग काय, किथ अँड किन. किथ अँड किन म्हणजे काय, जवळचं नातं नाही होणार. टूथ अँड नेल. टूथ अँड नेल म्हणजे काय, विथ फुल एनर्जी अँड फोर्स. हे होते आपली
4 नंबरचा प्रश्न बघा, 3 नंबरचा सॉरी बघा, 4 नंबरचा काय प्रश्न आहे, फ्रेंच लिव्ह आपण बघितलं होतं, फ्रेंच लिव्ह, शी वेंट ऑन अ फ्रेंच लिव्ह रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस, हे पण 25. फ्रेंच लिव्ह म्हणजे काय, न विचारता सुट्टी घेणे, लिव्ह विदाऊट परमिशन, आपण एखाद्या वेळेस शाळेमध्ये न विचारता सुट्टी घेतली म्हणजे काय झाली, ती फ्रेंच लिव्ह झाली. म्हणजेच काय, ऍब्सेन्स फ्रॉम ड्युटी विदाऊट प्रॉपर लिव्ह, म्हणजे प्रॉपर लिव्ह न घेता अब्सेंट राहणे, याला काय म्हणू आपण, फ्रेंच लिव्ह म्हणू. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा 5 नंबरचा, फिल इन द ब्लँक्स, ही ट्राईड टू माय प्लॅन्स, म्हणजे थ्रू कोल्ड वॉटर ऑन, म्हणजे काय, एखादा प्लॅन काय करणे, विस्कळीत करणे. ही इथं मन ही सेट होते, थ्रू कोल्ड वॉटर ऑन माय प्लॅन्स, म्हणजे काय, माझ्या प्लॅनवर काय करणे, पाणी फेकणे, निराश करणे, नाउमेद करणे. हे होता 5 नंबरचा प्रश्न. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा, एक्सपिरियन्स मॅन, याला आपण काय म्हणतो, एक्सपिरियन्स मॅन म्हणजे काय, मॅन ऑफ वर्ल्ड. बघा मॅन ऑफ लेटर्स म्हणजे काय असतो, बघा इथं दिले, मॅन ऑफ लेटर म्हणजे काय, असा व्यक्ती जो साहित्यामध्ये काम करतो. मॅन ऑफ वर्ड म्हणजे काय, वचन पाळणारा माणूस, म्हणजे शब्दाला जागणारा. मॅन ऑफ वर्ल्ड म्हणजे काय, जो खूप अनुभवी आहे, तर आपण मॅन ऑफ वर्ल्ड म्हणू. त्याच्यानंतर बघा ब्रोक न्यू ग्राउंड, बघा कालच बघितलं आपण, ब्रोक न्यू ग्राउंड म्हणजे काय, काहीतरी नवीन किंवा काहीतरी काम करणे, नवीन करणे. बिगॅन समथिंग डिफरंट, हे का नाही, टू डू समथिंग न्यू, काहीतरी नवीन करणे, नवीन सुरुवात करणे, याला आपण म्हणू ब्रोक द न्यू. त्याच्यानंतर बघा बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू, हे पण बघितलं होतं आपण, बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू, या अर्थाची मिनिंग काय होती बघा, आपल्या क्षमतेपेक्षा काय करणे, काम हाती घेणे. म्हणजेच काय, याचा पर्याय क्रमांक काय होणार, टू एक्सक्यूज रादर दॅन टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, नाही तो नाही होणार. वर्क लेस टू, हे पण नाही होणार. टू अंडरटेक मोर दॅन कॅन फुलफिल, पर्याय क्रमांक 3. नंतर बघा स्पील द बीन्स म्हणजे काय, टू रिव्हील द सिक्रेट, हे पण बघितलं, रिव्हील द सिक्रेट, त्यालाच आपण ब्लो द गॅप म्हणतो, आपण ब्लो द, गुप्त गोष्ट उघड करणे, हे होतं 10 नंबरची. नंतर आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे काय, बघ ग्रुप बी 24 ला आलेला, आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे इम्पॉसिबल, आउट ऑफ क्वेश्चन. त्याचे 2 उत्तर होते, आउटसाइड आणि इम्पॉसिबल, सेम मिनिंगचे, म्हणून हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. हा हे बघा, हे महत्वाचं आहे ग्रुप बी लाच. टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल, स्मूथ सेलिंग, आपण बघितलेलं आहे, म्हणजे यश ऑब्स्टिकल न येता मिळवणे, त्यालाच आपण काय म्हणतो, स्मूथ सेलिंग. हे बघा, हॅव टू ऍक्ट टू ग्रेन सेल्फिश मोटिव्ह. नंतर बघा परजिव्हरन्स म्हणजे काय, जिद्द किंवा चिकाटी, नेव्हर गिव्ह अप. त्याच्यानंतर 14 नंबरची इडम काय, पॉइंट ब्लँक, हे पण बघितलं, पॉइंट ब्लँक म्हणजे काय, डायरेक्टली, 14 नंबरचा. 15 नंबरचा, टू ग्रीज द पाम म्हणजे काय, टू ब्राईब, लाच देणे किंवा पैसे देणे. त्याच्यानंतर बघा क्लाइम डाऊन म्हणजे काय, टू ऍक्ट काय, रिट्रीट फ्रॉम द प्रिव्हियस पोझिशन, म्हणजे घेतलेल्या भूमिकेतून माघार घेणे, क्लाइम डाऊन करणे. साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय, का नाही, नोबेल पर्सन म्हणजे महत्वाचं किंवा महत्वाच्या चांगल्या व्यक्ती आपण म्हणतो, व्हेरी गुड पर्सन किंवा हॉनेस्ट पर्सन. मग आयोगाने काय केलं, याच्यामध्ये वापरून ते विचारले. बघा ॲरोगंट बिझनेसमॅन, तर ॲरोगंट बिझनेसमॅन कधी नोबेल पर्सन होऊ शकत नाहीये, साल्ट ऑफ द अर्थ नाही म्हणू शकत त्याला, हे पर्याय तर गेला माझा. नंतर बघा जेंटल टीचर हु टूक एक्स्ट्रा टाइम इन हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट वॉज द साल्ट ऑफ अर्थ, हे बरोबर आहे. म्हणजे एखादा टीचर असतो, तो विद्यार्थ्याच्या संघर्षामध्ये त्यांना जास्त टाइम देतो, म्हणजे हा काय झाला, साल्ट ऑफ द अर्थ. दुसरा काय, द फायर फायटर हु रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स, हे पण होऊ शकते साल्ट ऑफ द अर्थ, कारण फायर फायटर स्वतःच रिस्क घेऊन वाचवतो. मग बी आणि सी, पॉइंट आर्टिस्ट वॉज द साल्ट, हे होऊ शकत नाही, कारण हा काय असतो, लुबाडू असतो. बी आणि सी. बघा अशा प्रकारे आयोग काय करतं, इडम्स विचारतं. इडम्स विचारण्याचा पॅटर्न बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये वेगळं काहीतरी आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघूयात टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर म्हणजे काय बघा, टर्न द पास अ क्रिटिकल पॉइंट म्हणजे काय, एखादं पॉइंट काय क्रिटिकल पॉइंट काय बाहेर पडणे, टर्न द कॉर्नर म्हणतो आपण त्याला. ओके, त्याच्यानंतर बघा ऍट अ स्टँड स्टील. ऍट अ स्टँड स्टील म्हणजे काय, अनेबल टू गो ऑन म्हणजे हालचाल किंवा प्रगती न होणे. आता बघा वाक्यानुसार बी आपण अर्थ काढू शकतो. इवन आफ्टर 3 मीटिंग्स द निगोशिएशन्स आर ऍट अ स्टँड स्टील म्हणजे अप टू द अनेबल टू द गो ऑन म्हणजे आपण त्यापर्यंत पूर्णपणे थांबले जाऊ शकलो नाहीत. हे होतं आपलं 19 नंबर. ओके, त्याच्यानंतर बघा रेड टॅप. रेड टॅप बघितलं. रेड टॅप म्हणजे काय, लाल फिती म्हणतो आपण. लाल फिती म्हणजे काय, जे गव्हर्नमेंट ऑफिस असतात ते काय करतात, डिले ऑफ वर्क असतो म्हणजे त्या कामामध्ये फार डिले असतं का नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो रेड टॅपिंग. म्हणजे काय, ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज एक्सेट्रा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, फॅबियन पॉलिसी पण म्हणतो त्याला आपण. फॅबियन पॉलिसी, कागदी कारभार म्हणतो आपण त्याला. हा, नेक्स्ट टू कूल वन्स हिल्स. टू कूल वन्स हिल्स म्हणजे काय, वेट ऑर केप्ट वेटिंग म्हणजे टू किक वन्स हिल्स एखाद्याला थांबवून ठेवणे किंवा एखाद्याची वाट बघत राहणे म्हणजेच का वेट ऑर बी केप्ट वेटिंग. ओके, म्हणजेच का टू कूल वन्स हिल्स. त्याच्यानंतर अ व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट आपण बघितलेला आहे, बिना कामाचा. व्हाईट एलिफंट म्हणजे काय, हे काय ना दिसायला मोठा पण तो बिना कामाचा. मग त्या अर्थाचं मन काय आहे बघा. आता त्यांनी काय केलंय याच्यामध्ये वापरलेत, व्हाईट एलिफंट वाक्यामध्ये वापरले. मग त्याचा अर्थ काय होणार आहे बघा, अ गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ऍज अ व्हाईट एलिफंट म्हणजे गव्हर्नमेंटनं खूप मोठा प्लॅन केला पण तो काय व्हाईट एलिफंट आहे, बिना कामाचा. हे मान्य होऊ शकतं म्हणजे बी, ए आणि बी पर्याय असेल त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा टू थ्राईव्ह. टू थ्राईव्ह बघा वाक्याच्या कंटेक्स्ट नुसार जर आपण गेलं आता टू थ्राईव्ह म्हणजे काय, द प्लांट्स ग्रोविंग इन डेझर्ट्स कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर म्हणजे अर्थ काय होतो, म्हणजे सर्व्हाइव्ह करणं आहे का नाही. प्लांट्स बिना पाण्याचं काय करतात, सर्व्हाइव्ह करतात. कुठं, डेझर्ट मध्ये. म्हणजे अर्थ काय होतो इथं, सर्व्हाइव्ह करणे. म्हणजे कधी कधी वाक्यामध्ये त्याच्या मिनिंग नुसार, कंटेक्स्ट नुसार पण आपल्याला जावं लागतं. हा, त्याच्यानंतर बघा राज्यसेवेला विचारलेली आहे, द प्रेसिडेंट टूक द मॉरल हाय हँड. मॉरल हाय हँड म्हणजे काय, हॉनेस्ट आहे का नाही, सजेस्ट किंवा वॉज हॉनेस्ट. म्हणजे प्रेसिडेंट टूक मॉरल हाय हँड म्हणजे काय, प्रामाणिकपणा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्राऊड. प्राऊड ही राज्यसेवेलाच विचारलेली. प्राऊड म्हणजे काय, हेल अँड हाय अँड मायटी. हाय अँड मायटी. त्याच्यानंतर पीवायक्यू. त्याच्यानंतरचा बघा एव्हरीथिंग बट द किचन सिंक. एव्हरीथिंग बट द किचन सिंक म्हणजेच काय, ऑलमोस्ट एव्हरीथिंग इमॅजिनेबल वेदर नीडेड ऑर नॉट म्हणजे गरजेच्या नसलेल्या गोष्टी. एका नाही, गरजेच्या नसलेल्या गोष्टी काय असतात, एव्हरीथिंग बट किचन सिंक म्हणजेच एव्हरीथिंग दॅट इज युजफुल. नाही, तो पण येणार नाही. दुसरं काय येणार आहे, ऑलमोस्ट एव्हरीथिंग वन कॅन थिंक. हा, पर्याय क्रमांक 1 येईल. नंतर काय, टॉकिंग इरिलेव्हंटली. टॉकिंग इरिलेव्हंटली म्हणजे काय, काय पण बोलणं. आपण बघितलं बघा इथं काय दिलंय, अर्थ दिलाय त्यांनी आणि त्याच्यावरून काय काढायची आपल्याला, त्याची इडम शोधून काढायची. मग टॉकिंग इरिलेव्हंटली म्हणजे काय, बीट अराउंड द बुश. टॉकिंग इरिलेव्हंटली. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण ह्या 30 प्रश्न बघितले होते. इडम्स अँड फ्रेजेस आयोग कशा प्रकारे विचारतो. ठीक आहे.